मित्रांनो, तुम्ही कधी नोटीस केलंय का की एखाद्या भागात जेव्हा नवीन एअरपोर्टचा प्रोजेक्ट अनाउन्स होतो तेव्हा त्या भागात जमीन खरेदी करणारे इन्व्हेस्टर्स अचानक वाढतात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एखाद्या ठिकाणी जेव्हा एअरपोर्टचा प्रोजेक्ट अनाउन्स होतो तेव्हा अचानक तिथल्या जमिनींच्या किमती का वाढतात आणि लोकांना तिथे इन्व्हेस्ट का करायचं असतं. आता एअरपोर्ट म्हणजे नुसत्या फ्लाईट्स नाही, तर एअरपोर्ट म्हणजे एक खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतं. आणि जेव्हा एखाद्या भागात हा एअरपोर्ट बनतो तेव्हा त्या भागामध्ये फ्लायओव्हर, हायवेज, एक्सप्रेसवे, मेट्रो या सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट होते आणि त्यामुळे तिथली कनेक्टिव्हिटी जास्त असते. आणि ज्याही भागात कनेक्टिव्हिटी जास्त तिथल्या एरियाच्या किमती ह्या नॅचरली वाढतात. आता एअरपोर्ट जवळ फक्त प्रवासच येत नाही, तर तिथे मोठ्या प्रमाणावर बिझनेस ऍक्टिव्हिटी सुद्धा होते. उदाहरणार्थ हॉटेल्स, वेअरहाऊस, लॉजिस्टिक पार्क्स आणि कंपनीज अशा वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस तिथे डेव्हलप होतात. आणि याचमुळे बऱ्याचशा कंपनीज आणि डेव्हलपर्स एअरपोर्ट जवळच्या भागात जमिनी घ्यायला सुरुवात करतात. जेव्हा एअरपोर्टचा प्रोजेक्ट सुरू होतो तेव्हा त्या भागात जॉब्स आणि बिझनेसेस सुद्धा जास्त वाढतात. त्यामुळे लोकांना घर, ऑफिस, कमर्शियल स्पेसेस या सगळ्यांची गरज लागते आणि या सगळ्यामुळे त्या भागात रिअल इस्टेटची डिमांड खूप जास्त वाढते. आणि डिमांड वाढली की त्या भागामध्ये जमिनीच्या किमती सुद्धा झपाट्याने वाढायला लागतात. त्यामुळे एक स्मार्ट इन्व्हेस्टर हा कधीही एअरपोर्ट झाल्यानंतर नाही, तर एअरपोर्ट अनाउन्स झाल्यावरच जमीन घेतो. कारण डेव्हलपमेंट सुरू होण्याआधी जमीन जास्त स्वस्त असते आणि काहीच वर्षांनी तीच जमीन काही पट महाग होते. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.